आजच्या या सखोल विश्लेषणात पुन्हा एकदा स्वागत. ज्ञान मिळवण्याची आणि नवनवीन गोष्टी समजून घेण्याची आवड असणाऱ्यांसाठी आजची ही चर्चा खूपच रंजक ठरणार आहे. हो, आणि मला वाटतं आजचा विषय आपल्या रोजच्या जगण्याशी सुद्धा खूप जवळून जोडलेला आहे. नक्कीच. आज आपण एका अशा परंपरेचा वेध घेणार आहोत जी शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. आज या लेखाचा विषय आहे पापमोचनी एकादशी. पण एक सांगते, आपण इथे फक्त उपवास कसा करायचा यावर बोलणार नाही आहोत. नाही, मुळीच नाही. आपण या परंपरेमागील अतिथींचे अचूक गणित असेल किंवा कॅलेंडरचा ताळमेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी चुकांचे परिमार्जन करण्याची किंवा स्वतःला रिफ्रेश करण्याची ही एक प्राचीन पद्धत कशी काम करते याचा शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. या विषयाला सुरुवात करताना ना, सनातन धर्मातील एकादशीची मूळ संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरते. हिंदू पंचांगानुसार विचार केला तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. विश्वाचे रक्षक मानले जाणारे भगवान श्री हरी विष्णू यांना हे व्रत समर्पित असते. अच्छा. आता महिन्यातील या 2 एकादशी चंद्राच्या कलांवर आधारित असतात. एक एकादशी महिन्याच्या कृष्ण पक्षात येते आणि दुसरी शुक्ल पक्षात. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, हे शब्द बऱ्याचदा कानावर पडतात, पण त्यांचा नेमका अर्थ आपण थोडक्यात स्पष्ट करूया का? कारण पटकन लक्षात येत नाही बऱ्याचदा. हो, नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आकार जो हळूहळू कमी होत जातो ना, त्या 15 दिवसांच्या काळाला कृष्ण पक्ष म्हणतात. ओके. आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जेव्हा चंद्र वाढत जातो तो शुक्ल पक्ष. आता यातलं वैशिष्ट्य असं आहे की कृष्ण पक्ष हा साधारणपणे अंतर्मुख होण्याचा, म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा काळ मानला जातो. वा, हे खूप छान कनेक्शन आहे. कारण आज आपण ज्या पापमोचनी एकादशी बद्दल बोलत आहोत ती नेमकीच याच कृष्ण पक्षात येते. बरोबर. सध्या जो चैत्र महिना सुरू आहे त्यामध्ये पापमोचनी आणि कामदा अशा 2 एकादशी येतात. पण आज आपण आपले लक्ष फक्त पापमोचनीवर केंद्रित करणार आहोत. हो. आता नावावरूनच बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. पाप आणि मोचन म्हणजेच मुक्ती. पण मला या लेखातली एक गोष्ट खूप भावली, ती म्हणजे जाणून बुजून आणि अजाणतेपणे केलेल्या चुकांचा जो उल्लेख आहे ना, तो. अगदी बरोबर पॉइंट पकडलात तुम्ही. पापमोचनी या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे पापांमधून किंवा केलेल्या चुकांमधून मुक्त करणारी. मानवी जीवनात आपल्याकडून अनेकदा चुका होतात. काही चुका आपण रागाच्या भरात किंवा स्वार्थापोटी जाणून बुजून करतो. हो, तसं होतं बऱ्याचदा. पण अनेकदा अशा काही गोष्टी घडतात ज्यातून नकळतपणे दुसऱ्याला दुखावले जाते. आपण अजाणतेपणे काही चुका करतो. या दोन्ही प्रकारच्या चुकांच्या ओझ्यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणून या व्रताकडे पाहिले जाते. आणि जर आपण आजच्या आधुनिक मानसशास्त्राचा विचार केला तर हे किती महत्वाचे आहे बघा ना. आपण अनेकदा गिल्ट किंवा अपराधगंड घेऊन जगत असतो. नक्कीच. माझ्याकडून ती चूक झाली किंवा मी तसं नको करायला हवं होतं, हे विचार माणसाला आतून पोखरत असतात. अशा वेळी वर्षातला एक विशिष्ट दिवस या सर्व चुकांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि त्यातून स्वतःला मुक्त करण्यासाठी राखून ठेवणं ही एक उत्तम मानसिक प्रक्रिया असू शकते. हे अगदी अचूक विश्लेषण आहे तुमचं. प्राचीन काळात मानसशास्त्र हा काही वेगळा विषय नव्हता. तो धर्माचा आणि दैनंदिन आचरणाचाच एक भाग होता. बरोबर. हे व्रत म्हणजे एक प्रकारे स्वतःला क्षमा करण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची एक संधी आहे. लेखात नमूद केल्याप्रमाणे योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा केल्यास त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. व्यक्तीला आनंदी जीवन मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मोक्ष मिळतो? हो, पण या मोक्षाची सुरुवात जिवंतपणी मानसिक शांतता मिळवण्यापासूनच होते. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी एका शिस्तीची गरज असते. आणि ही शिस्त सुरू होते ती वेळेच्या गणितापासून. हो, वेळेचं गणित इथे खूप महत्वाचं आहे. या लेखात तारखारे वेळांचे जे गणित दिले आहे ते खरोखरच पाहण्यासारखे आहे. कारण इंग्रजी कॅलेंडर आणि आपले हिंदू पंचांग यांच्यात ताळमेळ बसवताना नेहमीच एक प्रकारचा गोंधळ उडतो. हो, नेहमीच होतो तो गोंधळ. आता लेखात दिलेला तारखा बघा. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी तिथी 14 मार्च 2026 रोजी सकाळी 8:10 सुरू होणार आहे.
आणि या तिथीचा शेवट दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9:16 होणार आहे. आणि इथेच तो महत्वाचा मुद्दा येतो ज्यावर अनेकदा वाद किंवा संभ्रम निर्माण होतो. हो, मलाही तोच प्रश्न पडलाय. एक सेकंड. जर एकादशी तिथी 14 मार्चला सकाळी 8:10 सुरू होतीये, तर मग उपवास 15 मार्चला का करायचा असं या लेखात म्हटलंय. हाच तो तांत्रिक भाग आहे जो समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सुरुवातीचा पूर्ण एक दिवस का सोडत आहोत, इथे माझं गणित थोडं चुकतंय असं वाटतंय मला. नाही, तुमचं गणित बरोबर आहे, पण इथे नियम वेगळा लागतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार मध्यरात्री 12 वाजता नवीन दिवस सुरू होतो हे आपल्याला माहिती आहे. हो, बरोबर. पण हिंदू पंचांग हे सूर्याच्या गतीवर आणि सूर्योदयावर आधारित आहे. इथे उदय तिथीचे तत्व लागू होते. उदय तिथी? हो, उदय तिथी म्हणजे ज्या तिथीला सूर्योदय होतो ती तिथी त्या संपूर्ण दिवसाचा प्रभाव ठरवते. अच्छा, म्हणजे 15 मार्च रोजी जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा एकादशी तिथी अस्तित्वात असेल. हो, कारण ती सकाळी 9:16 असणार आहे. अगदी बरोबर. सूर्योदयाच्या वेळी एकादशी असल्यामुळे तो संपूर्ण दिवस एकादशीचा मानला जातो. ओके, आता समजलं. आणि म्हणूनच 14 तारखेला तिथी सुरू होत असली तरी उदय तिथीच्या प्राचीन नियमानुसार पापमोचनी एकादशीचं व्रत हे 15 मार्च 2026 रोजीच पाळले जाईल. वेळेचे हे इतके सूक्ष्म भान आणि सूर्याला दिलेलं हे महत्व या परंपरेचा एक गाभा आहे. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे जो सूर्य आपल्या दिवसाची सुरुवात करतो त्याच्या साक्षीने जी तिथी असेल तीच आपण दिवसभर मांडणार. बरोबर. आता या गणिताचा पुढचा भाग म्हणजे उपवास सोडण्याची वेळ, ज्याला पारण असं म्हणतात. लेखात या पारणच्या वेळेबद्दलही माहिती दिली आहे. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 6:30 ते सकाळी 8:54 दरम्यानच हा उपवास सोडता येईल. हो, ही वेळ खूप महत्वाची आहे. आता इथे मला पुन्हा एक प्रश्न पडतो की उपवास सोडण्यासाठी असा एक विशिष्ट आणि छोटा वेळेचा टप्पा म्हणजे विंडो का दिला असावा? कधीही उपवास सोडला तर नाही का चालत? नाही चालत. आणि त्यामागेही एक विशिष्ट विचार आहे. काय विचार आहे? उपवास म्हणजे अधिक वास याचा मूळ अर्थ आहे जवळ बसणे, देवाच्या किंवा स्वतःच्या आतल्या आवाजाच्या जवळ बसणे. अच्छा. जेव्हा तुम्ही 24 तासाहून अधिक काळ अन्नाशिवाय राहता तेव्हा शरीराची पचनसंस्था एका वेगळ्या अवस्थेत गेलेली असते. हा जो 2.5 तासांचा विंडो दिला आहे तो शरीराच्या बायोलॉजिकल क्लॉकशी म्हणजे जैविक घड्याळाशी निगडीत असतो. ओके. सूर्योदयानंतरची पहिली काही तास ही शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम नव्याने सुरू करण्यासाठी सर्वोत्तम मानली जातात. वा. त्यामुळे हा नियम केवळ धार्मिक नाही तर शरीराला शिस्त लावणाराही आहे. म्हणजे हे केवळ उपाशी राहणं नाहीये, तर एका विशिष्ट वेळेत सुरू करून विशिष्ट वेळेत संपवण्याचं एक कंट्रोल तंत्र आहे. अगदी तसंच. आता आपण प्रत्यक्ष पूजेच्या पद्धतीकडे वळूया. लेखात अतिशय सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप विधी दिलाय, पण मला या विधींमधला कोरडा भाग नकोय. मला त्यामागचं लॉजिक समजून घ्यायला आवडेल. नक्कीच, आपण लॉजिकवरच बोलूया. सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणं आणि सूर्यदेवाची प्रार्थना करणे. सूर्योदयापूर्वी उठणे याला आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत ब्राह्म मुहूर्त म्हटले आहे. हा असा काळ असतो जेव्हा निसर्गात प्रचंड शांतता असते, हवेतील प्रदूषण कमी असते आणि मनावर आदल्या दिवसाचे जे विचार असतात ते झोपेमुळे बऱ्यापैकी शांत झालेले असतात. बरोबर. अशा वेळी स्नान करून सूर्याची प्रार्थना करणे हे कृतज्ञतेचे पहिलं पाऊल आहे. निसर्गातील सर्वात मोठ्या ऊर्जा स्रोताला आपण अभिवादन करतो आणि दिवसाची एक सकारात्मक सुरुवात करतो. त्यानंतरचा जो टप्पा लेखात सांगितला आहे तो मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. तो म्हणजे संकल्प करणे. हो, संकल्प हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. देव्हाऱ्यासमोर बसून आज मी एकादशीचे व्रत पाळणार आहे असा निश्चय करणे. आता हे संकल्प करणे म्हणजे नक्की काय? आपण स्वतःशीच कमिटमेंट करतोय का? नक्कीच. संकल्प हा शब्द सम आणि कल्प यावरून आला आहे. याचा अर्थ एकाच विचारावर ठाम राहणे. ओके. जेव्हा तुम्ही पाण्याचा घोट हातात घेऊन किंवा नुसतेच हात जोडून संकल्प करता तेव्हा तुम्ही तुमच्या भरकटणाऱ्या मनाला एक दिशा देता. उपवास करताना अनेकदा अन्नाची आठवण येऊ शकते, त्रास होऊ शकतो, पण जेव्हा तुम्ही सकाळीच स्वतःला आणि निसर्गाला साक्षी ठेवून संकल्प करता तेव्हा ती एक सायकोलॉजिकल अँकर म्हणजे मानसिक आधार बनते. वा, हे खूप छान आहे. ही कृती तुमच्या मनाला लक्ष विचलित होऊ न देण्याची स्पष्ट सूचना देते. हे खरंच एखाद्या मानसिक व्यायामासारखं आहे. संकल्प झाल्यानंतर प्रत्यक्ष पूजेची मांडणी येते.
चौरंग किंवा पाट मांडून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवणे आणि मग विविध गोष्टी अर्पण करणे, जसं की गंगाजल, ताजी फुले, फळे, सुगंधी चंदन, हळद, अगरबत्ती, दिवा आणि मिठाई. बरोबर. आता जर वरवर पाहिलं तर हे सर्व साहित्य खूप सामान्य वाटतं, पण या सर्व भौतिक गोष्टी अर्पण करण्यामागे काही विशिष्ट विचार आहे का? नक्कीच आहे. जेव्हा आपण ध्यान किंवा पूजा करायला बसतो तेव्हा आपले पाची सेन्सेस म्हणजे ज्ञानेंद्रिय कार्यरत असतात. अच्छा. सुगंधी चंदन आणि अगरबत्तीचा वास आपल्या घ्राणेंद्रियाला शांत करतो. दिव्याचा प्रकाश आणि फुलांचे रंग डोळ्यांना एकाग्र करतात. प्रसाद किंवा फळे हे चवीचे प्रतीक आहेत. हे सर्व साहित्य निसर्गातून आलेले आहे. ही सर्व प्रक्रिया एकाग्रता वाढवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. म्हणजे नुसतं बसण्यापेक्षा कृती करण्यावर भर आहे. अगदी बरोबर. तुम्ही फक्त डोळे मिटून बसल्यापेक्षा जेव्हा स्वतःच्या हाताने चंदन लावता, फुले वाहता, तेव्हा तुमचे लक्ष वर्तमानात म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये राहते. वाह. म्हणजे हे सर्व साहित्य आपल्या चंचल मनाला एका ठिकाणी बांधून ठेवण्यासाठीची साधने आहेत. आणि म्हणूनच याला पूजा म्हटलं जातं, जिथे शरीर आणि मन दोन्ही इन्व्हॉल्व्ह होतात. अगदी बरोबर. या साहित्यासोबतच लेखात मंत्रजप आणि पापमोचनी एकादशीची कथा वाचण्यावर खूप भर दिला आहे. हो, कारण मंत्रांचा जप हा ध्वनीच्या लहरींशी म्हणजे साऊंड वेव्हशी जोडलेला भाग आहे. विशिष्ट शब्दांच्या उच्चारामुळे एक प्रकारचं कंपन निर्माण होते, जे मनाला शांत करते. आणि कथा वाचण्यामागे काय विचार असावा? कथेचे वाचन हा परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. मानवी मेंदू हा कथांच्या माध्यमातून गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो. हे खरंय. पापमोचनी एकादशीची कथा वाचताना त्यातील पात्रांनी केलेल्या चुका आणि त्यांना मिळालेली क्षमा हे सर्व वाचकाच्या मनावर बिंबवले जाते. हा केवळ एक धार्मिक विधी राहत नाही, तर तो एक नैतिक धडा बनतो. आणि शेवटी आरती करून या संपूर्ण प्रक्रियेची सांगता केली जाते. आरती करताना जो एक सामुदायिक किंवा एकट्याने जरी असला तरी जो उत्साहाचा भाग असतो, तो या शांत प्रक्रियेचा एक सुंदर शेवट करतो. नक्कीच. हे सगळं ऐकताना जाणवते की यामागे केवढा मोठा विचार आहे. पण हे सगळं डिस्कस करताना मला वाटतं आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करणं गरजेचं आहे. कोणता मुद्दा? कारण जेव्हा आपण पाप, मोक्ष आणि पुण्य अशा शब्दांचा वापर करतो, तेव्हा आपण हे कोणत्या चौकटीत पाहतोय हे स्पष्ट व्हायला हवं. हो, हे स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. या सखोल विश्लेषणात जे काही समजून घेत आहोत, तो कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक किंवा कायदेशीर दावा नाही. आपला उद्देश या प्राचीन प्रक्रियेमागचा मानसिक आणि सांस्कृतिक विचार काय होता हे समजून घेणे हा आहे. आपण कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही आहोत. अगदी स्पष्ट सांगितलं. एका परंपरेकडे पाहण्याचा एक डोळस आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण इथे मांडत आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण याला सखोल विश्लेषण म्हणतो. कारण आपण फक्त वरवरची माहिती वाचून न थांबता त्यामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. हो ना. तर आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण आजच्या या सखोल विश्लेषणात नक्की काय काय पाहिले त्याची थोडक्यात उजळणी करूया. नक्कीच. सगळ्यात आधी आपण पाहिलं की चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी पापमोचिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तारखांच्या गणिताचा आपण वेध घेतला. 14 आणि 15 मार्चचा तो संभ्रम. हो, बरोबर. 14 मार्च 2026ला तिथी सुरू होत असली तरी उदय तिथीच्या भक्कम नियमामुळे हा उपवास 15 मार्च रोजी पाळला जाईल. बरोबर. त्यानंतर उपवास सोडण्याची म्हणजेच पारण करण्याची वेळ ही 16 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजून ते 8:54 दरम्यान असणार आहे, ज्यामागे शरीराचे जैविक घड्याळाचे तत्व आहे. अगदी अचूक. आणि सर्वात शेवटी आपण पूजेचे केवळ टप्पे नाही तर त्यामागील फोकस वाढवण्याचे आणि निसर्गाशी एकरूप होण्याचे तंत्र समजून घेतले. या सर्व उजळणीनंतर मला जाता जाता एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावेसे वाटते. सांगा ना. जो आपण सुरुवातीलाही थोडक्यात पाहिला होता, अजाणतेपणे झालेल्या चुकांची जबाबदारी घेणं. हा माझा आवडता भाग आहे. आपण आजच्या या धावपळीच्या जगात इतके व्यस्त असतो की आपण दिवसात काय काय केले, कोणाशी कसे बोललो याचे साधे भानही अनेकदा आपल्याला नसते. खरंय. आपण नकळतपणे राग व्यक्त करतो, चिडचिड करतो आणि हे सगळं मानसिक ओझं किंवा बॅगेज घेऊन आपण रोज जगत असतो. आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो शेवटी. अगदी. पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने जर आपण हे धार्मिक व्रत बाजूला ठेवून फक्त त्यामागच्या तत्वाचा विचार केला तर वर्षातला असा एक दिवस ठरवणे ज्या दिवशी आपण शांत बसून स्वतःच्या कृतींचे ऑडिट करू शकू,
म्हणजे परीक्षण करू शकू. ऑडिट हा शब्द अगदी योग्य आहे इथे. हो, आपल्या नकळत झालेल्या चुकांची स्वतःशीच कबुली देऊ शकू. ही एक प्रकारची सेल्फ फॉरगिव्हनेस किंवा स्वतःला क्षमा करण्याची प्रक्रिया आहे. हां. आपण मोबाईल किंवा लॅपटॉप हँग झाल्यावर जसा रिफ्रेश किंवा रिसेट बटन दाबतो ना, तशीच ही मानवी मनाची रिसेट प्रक्रिया आहे. वा, किती सुंदर उपमा दिली तुम्ही ही. या मानसिक स्वच्छतेच्या कोणावर जर आपण विचार केला तर ही परंपरा आजच्या काळातही किती लागू पडते हे आपल्या लक्षात येईल. स्वतःला रिसेट करण्याची आणि स्वतःला क्षमा करण्याची ही कल्पना खरोखरच खूप प्रभावी आहे. रोजच्या धकाधकीत आपल्याला याचीच सर्वात जास्त गरज असते. नक्कीच. या एकादशीकडे केवळ उपासमार किंवा कर्मकांड म्हणून न पाहता एक मानसिक आणि आध्यात्मिक डिटॉक्स म्हणून पाहण्याचा हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा आहे. हो, मलाही तसंच वाटतं. तर याच एका सकारात्मक आणि अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबत आजची आपली ही चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. एकादशीच्या तारखांमागचे गणित आणि स्वतःला रिफ्रेश करण्याचे हे प्राचीन तंत्र आज आपण समजून घेतले. हो, खूप छान चर्चा झाली आजची. अशाच एखाद्या नव्या, रंजक आणि तितक्याच माहितीपूर्ण विषयासह आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत स्वतःच्या चुकांमधून शिकत राहा, स्वतःला वेळ द्या आणि नवीन गोष्टींचा शोध घेत राहा. आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल अनेक धन्यवाद. ही चर्चा आपण इथेच संपवत आहोत.